नमस्कार मित्रांनो, एएस फिल्म प्रोडक्शन मध्ये सर्वांचं स्वागत आहे। मी सिने अभिनेता अंकुश सव्वाला थेट बारामतीवरून। तर मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या करमाळा तालुक्यामध्ये बिबट्याचं थैमान माजू लागलेलं आहे। नुकतीच माझ्या हाती आलेली बातमी म्हणजे आपल्या कुंभारगाव शेजारी असलेले देलवडी गावामध्ये बिबट्या सदृश प्राण्याने एका कुत्र्यावर हल्ला केला आणि कुत्र्याचा प्राण गेलेला आहे। तर मित्रांनो, हा बिबट्या आपल्या भागामध्ये येतो कसा, याची काय कारण आहेत, त्याच्यापासून काय वाचायचं, कशा पद्धतीने आपलं संरक्षण करायचं, याबद्दल मी तुम्हाला अधिक माहिती देणार आहे। तरी सर्वांनी लक्ष देऊन ऐका। तर मित्रांनो, काही वर्षापूर्वी बारामतीमध्ये आल्यानंतर येथील वन्यजीव संरक्षण या सप्ताहामध्ये आम्ही वन्यजीव कसं वाचवायचं याचा सप्ताह केला होता आणि गावोगावी जाऊन आम्ही बिबट्याचं पासून कसं वाचायचं हे आम्ही सांगितलं होतं। तर या पथनाट्याद्वारे आम्ही सर्वत्र जनजागृती केलेली आहे। तर आपण बोलूयात करमाळा तालुक्यातील कुंभारगाव नजीक असलेले छोटंसं गाव म्हणजे देलवडी गाव। या देलवडी गावामधून एक बातमी आली होती। तसं पाहिलं तर देलवडीची भौगोलिक परिस्थिती पाहिली असता देलवडी हे एका टेकडीवर वसलेलं अतिशय कमी लोकसंख्येची वस्ती असलेले एक छोटंसं गाव आहे आणि भैरवनाथाच्या पदस्पर्शाने झालेली तिथली वस्ती आहे। तर मित्रांनो, देलवडी गाव हे टेकडीवर वसलेले एक छोटंसं गाव आहे। अतिशय कमी लोकसंख्या आहे आणि त्या गावामध्येच अशी बातमी आलेली की त्या ठिकाणी बिबट्या सदृश प्राण्याने एका कुत्र्यावर हल्ला केलेला आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात की हा बिबट्या मानव वस्तीवर हल्ला का करतो। तर मित्रांनो, बिबट्याचं घर हे जंगल म्हणजे हे प्राण्यांचं घर आहे आणि गाव हे आपल्या मानव प्राण्यांचं घर आहे। परंतु आजच्या काळामध्ये तसं पाहिलं तर मानवाने जंगलावर अतिक्रमण केलेलं आहे, म्हणजे जंगल दहशत पसरलेली आहे। तर मित्रांनो, आपण जंगलामध्ये घुसलेलो आहोत म्हणजे अतिक्रमण केलेलं आहे। तसं पाहिलं तर देलवडी गाव हे छोटंसं आहे, परंतु प्रत्येकाची शेती जशी देलवडीपासून काय अंतरावर गाव कोसला आहे, त्याप्रमाणे शेतकरी आपापल्या शेतामध्ये जाऊन आपलं वास्तव्य केलं आहे। त्यामुळे आपण त्यांच्या जंगलामध्ये आपण गेलो आहे। त्यामुळे रात्री वावरणारे ससे असतील, हरणे असतील, यांना भीती वाटत आहे आणि अलीकडच्या काळामध्ये प्राण्यांची शिकार ही वाढलेली आहे। या शिकारीमुळे जे वन्यजीव म्हणजे हे नैसर्गिक एक साखळी असते, म्हणजे एकमेकाचं जीवन एकमेकावर अवलंबून असतं। परंतु ही नैसर्गिक साखळी जर मानवाने तोडली तर नक्कीच त्याचा दुष्परिणाम आपल्याला भोगावा लागतो आणि बिबट्यासारखे प्राणी मानव वस्तीवर हल्ले करू लागतात। तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर प्राण्यांची शिकार सर्वप्रथम थांबवली पाहिजेत। रात्रीचे इरित्रीचे लोक डोक्यावर बॅटरी घेऊन प्राण्यांची शिकार करत आहेत। त्यामुळे काय झालंय आजच्या काळामध्ये की बिबट्यांचं जे खाद्य असतं, म्हणजे ही जे वन्यजीव साखळी असते ती खंडित झालेली आहे। ते वन्यजीव साखळी खंडित झाल्यामुळे बिबट्या काय करतोय, मानव वस्तीवर म्हणजे आपल्याकडे असणारे प्राणी म्हणजे शेळी, गाई, म्हशी, गायींची लहान लहान बाळे, कुत्री यांच्यावर हल्ला करत आहेत। कारण त्याला खायला उरलंच नाही। त्याचं खाद्य काय, तर रानडुकरे, हरणे, ससे। पण याची आपण शिकार केल्यामुळं तो प्राणी आता त्याची भूक भागवण्यासाठी मानव वस्तीमध्ये धाव घेत आहे। हे बिबट्याची मानव वस्तीमध्ये शिरण्याची कारणे आहेत। आता मी तुम्हाला सांगतो की बिबट्यापासून वाचायचं कसं। तर मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या महिला शेतीमध्ये काम करत असतात त्यावेळेस एक पात धरून असं कधी बसायचं नाही। तर एक महिला या ठिकाणी बसली तर दुसरी महिला त्याच्या विरोधात बसवायची। त्याच्यामुळे काय होईल की जर तिकडून बिबट्या आपल्या पाठीमागून आला तर त्या महिलेला दिसेल आणि ते जोराने आरडा करेल, आणि जर त्या बाजूने बिबट्या आला तर ह्या महिलांना दिसेल। असं केल्याने आपल्याला बिबट्या आजूबाजूने आलेला नक्कीच दिसेल। बिबट्यापासून वाचवण्यासाठी आपण रानामध्ये जाताना एक मोबाईल घेऊन जायचा आहे। मोबाईलचा फुल आवाज करून आपलं काम करायचं आहे। जे शेतकरी रात्रीचं आपलं भरण्यावर जात असतात त्यांनी एक काठी घ्यायची आणि काठीला काय घुंगरं बांधायची। जे घुंगराची काठी आपटत आपटत आपण जर शेतामध्ये गेलो तर त्या प्राण्यांना असा विचित्र आवाज आला तर ते मानवाच्या जवळ येत नाहीत। रात्रीची बॅटरी वापरा। रात्रीच्या दारावर गेल्यानंतर मोबाईलचा आवाज फुल करा, मोठी मोठी गाणी लावा, त्यामुळे कुठलाही हिंस्र प्राणी आपल्या जवळ येणार नाही। आता कुत्र्यांच्या गळ्यामध्ये कुत्रे असतात, त्यांच्या गळ्यामध्ये जे खिळ्याचे पट्टे असतात बघा, मार्केटमध्ये मिळतात, त्या खिळ्याचे पट्टे त्या कुत्र्याच्या गळ्यामध्ये लटकवा। गावामध्ये जर आपल्याकडे शेळीसारखे प्राणी असतील म्हणजे शेळी, मेंढ्या, तर
पक्क असं तारेचं कुंपण करा, त्यामुळे कुठलाही प्राणी आपल्या याच्यावर हल्ला करणार नाही याची दक्षता घ्या. अशा बऱ्याच घटना समाजामध्ये घडत असतात. तर देलवडी गावामध्ये घडलेला हा प्रकार मी तुमच्यासमोर कथित केला. आणि बिबट्यापासून कसं वाचायचं, तर गावगावात रात्रीच्या वेळी गस्त घाला, घुंगराच्या काट्या वापरा, शेतामध्ये गेल्यानंतर कधी कधी फटाक्यांचा आवाज करा, त्याच्यामुळे बिबट्या कधीच आपल्याजवळ येणार नाही. तर माझे सर्वांना विनंती की आपल्या आजूबाजूला जर शिकारी होत असेल तर त्या शिकाऱ्या थांबवा. जर शिकारी नाही थांबल्या तर नक्कीच बिबट्या मानव वस्तीवर प्राण्यांवर हल्ला करतोय, तो नक्कीच भविष्यात मानवावर सुद्धा हल्ला करेन आणि त्याच्या आपल्या जीविताला हानी आहे. तर माझं सर्वांना आव्हान आहे की ही नैसर्गिक साखळी आहे, ही बिघडू देऊ नका. आणि त्या ज्या निसर्गामध्ये एकमेकाचं जीवन चाललेलं आहे याच्यात बिघाड करू नका. जर हा बिघाड केला तर नक्कीच याचा तोटा आपल्याला सुद्धा सहन करावाच लागेल. मी सांगितलेली माहिती नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचली असेल. मी सिने अभिनेता अंकुश सव्वालाख, माझे AS फिल्म प्रोडक्शन यूट्यूब चॅनल आहे. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.